नमस्कार, हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, त्यावरील उपचारांची आणि विशेषतः प्रतिबंधात्मक उपचार जर काही उपाय असतील तर ते कशा पद्धतीने अंमलात आणता यावेत यासाठी देखील आपण मार्गदर्शन घेत असतो आणि हे मार्गदर्शन आपल्याला तज्ज्ञ मंडळी करत असतात. आणि आजचा आपला विषय आहे स्तनाचा कर्करोग, जागरूकता. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर भरत भोसले सर. सर नमस्कार, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर भरत भोसले हे वरिष्ठ सल्लागार आहेत. कर्करोग तज्ज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सनराइज ऑन्कोलॉजी सेंटरचे ते संस्थापक आणि संचालक आहेत, जे अंधेरी DN नगरमध्ये आहे. वरिष्ठ सल्लागार आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून स्तनाच्या कर्करोगासंदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर, एक सर्वसामान्यपणे लोकांना प्रश्न पडलेला असतो की स्तनाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची चिन्ह किंवा लक्षणं कोणती आहेत असं समजायला हरकत नाही. सो ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणजे याच्याबद्दल जागरूकता महिलांमध्ये व्हावी प्रथमतः. तर स्तनांचा ब्रेस्ट कॅन्सर आपण जे म्हणतो, जी की लोकांना माहीत असलेली टर्मिनॉलॉजी आहे. ह्याच्यामध्ये ब्रेस्टमध्ये ग्रंथी असतात, त्याच्यामध्ये डक्ट्स आणि लोब्युल असतात. त्याच्यामधल्या ज्या पेशी असतात त्यांची ग्रोथ, त्यांची वाढ ही प्रमाणापेक्षा बाहेर झाल्यानंतर तिथे गाठी निर्माण होतात. तो साधारणतः याला आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आणि जसं तुम्ही दुसरा प्रश्न विचारला, चिन्ह आणि लक्षणं, तर सगळ्यात महत्त्वाची लक्षण जे असतं ते ब्रेस्टमध्ये गाठ होणं. आता ब्रेस्टमध्ये गाठ झाली म्हणजे प्रत्येक वेळी कॅन्सर असेलच असं नाही. त्याच्यामध्ये एक बिनाईन टर्मिनॉलॉजी असते, जे बिनाईन लंप जे असतात, ज्या कॅन्सरच नसतात. त्यामुळे घाबरून न जाता जेव्हा केव्हा एक नवीन गाठ ब्रेस्टमध्ये येईल तेव्हा स्त्रियांनी समोर येणं, तज्ज्ञांकडे जाणं हे फार महत्त्वाचं असतं. पण प्रत्येक वेळी स्तनामध्ये गाठ असेल असं नाही. बऱ्याचदा गाठ दिसायच्या आधी काही चेंजेस हे ब्रेस्टच्या स्किनमध्ये होतात. स्तनांच्यावरती जे त्वचा असते त्याचं टेक्स्चर बदलतं, त्याचे कलर्स चेंज होतात. त्यामुळे अपार्ट फ्रॉम दॅट गाठ ह्या लक्षणांवरती सुद्धा लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं असतं. कधीकधी जो निपल एरिया आहे त्याच्यामधून रक्तासारखा किंवा ब्लॅक कलरचा, काळ्या कलरचा द्रव जर बाहेर येत असेल, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट लक्षण ऑफ ब्रेस्ट कॅन्सरसाठी. सो ह्या सगळ्या लक्षणांबद्दल माहिती असणं फार फार महत्त्वाचं आहे. ही लक्षणं असल्यानंतरच स्त्रियांनी पुढे येणं गरजेचं नाही. ती होण्याआधी नॉर्मल ब्रेस्ट कसा आहे जर माहीत असेल तर होणारे बदल आपल्याला समजतात. त्यामुळे ही लक्षणं ह्या लक्षणांबरोबर तुम्ही रेग्युलर ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं पण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बोलताना महत्त्वाचं एक म्हणालात की प्रत्येक गाठ ही ब्रेस्ट कॅन्सर असेलच असं नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. पण डॉक्टर, विविध जोखीम घटक किंवा आपण ज्याला रिस्क फॅक्टर म्हणतो कर्करोगाच्या संदर्भातल्या, तर काय आहेत? सो रिस्क फॅक्टर्स हे ढोबळमानाने दोन प्रकारचे असतात. एक तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतो, जे आपल्याला बदलता येतात किंवा त्याच्यामध्ये आपण कंट्रोल करू शकतो. आणि दुसरे असतात जे मॉडिफाय करता येत नाही. जसं की एखादी फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, एखाद्या फॅमिलीमध्ये काही जणांना ब्रेस्ट कॅन्सर असेल, ती हिस्ट्री आपण चेंज करू शकत नाही. त्यामुळे त्या पर्सनची, त्या व्यक्तीची ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस हे दुसऱ्या साधारण जनतेपेक्षा जास्ती असतात. त्याच्यानंतर येतं अनुवांशिक जे जेनेटिक चेंजेस, जे जेनेटिक म्युटेशन्स म्हणतो, ते जर फॅमिलीमध्ये जेनेटिक म्युटेशन्स असतील ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातात. ती गोष्ट ही आपल्याला बदलता येत नाही. तो फॅमिली हिस्ट्री आणि हे जनुकांमध्ये होणारे चेंजेस हे 5% किंवा त्यापेक्षा कमी ब्रेस्ट कॅन्सर पेशंटमध्ये पाहिले जातात. हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स झाले. आता याच्याबरोबर जी पाळी येण्याची वय असते, 12 किंवा 11-12 वर्षामध्ये मासिक पाळी सुरू होते आणि मासिक पाळी बंद होते हे वय अराउंड 50 वर्ष असतं, मिनोपॉज जे म्हणतो. आता ह्या पिरियडमध्ये स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाचा हार्मोनचं एक्सपोजर हे जर जास्ती प्रमाणात झालं, म्हणजे लवकर पाळी येणे आणि उशिरा पाळी बंद होणे, हा एक रिस्क फॅक्टर समजला जातो. तो पण एक नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर असतो. ह्या रिस्क फॅक्टरना आपण मॉडिफाय करू शकत नाही, पण काही रिस्क फॅक्टर आपण मॉडिफाय करू शकतो. जसं की स्थूलपणा, सेडेंटरी लाईफस्टाईल, तुमच्या डाएटवरती तुम्ही कंट्रोल करू शकता, आपलं वजन कंट्रोलमध्ये करू शकता, रेग्युलर एक्सरसाइज करू शकता, धूम्रपान टाळू शकता, अल्कोहोल टाळू शकता. हे असे जे घटक आहेत हे सुद्धा कॅन्सर होण्यास कारणीभूत असतात. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, ज्या की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ज आहेत, किंवा 50 नंतर जे ओस्टिओपोरोसिस किंवा जे पोस्ट मिनोपॉझल सिम्पटम्स कमी करण्यासाठी जे हार्मोन्स यूज केले जातात, ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणे हा एक रिस्क फॅक्टर आहे. तो हे सगळे रिस्क फॅक्टर्स जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्यामुळे लोकांनी ह्या रिस्क फॅक्टरवरती जे मॉडिफाय करू शकतात
त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जे नॉन मॉडिफायबल आहे, जे जे आपण बदलू शकत नाही त्याच्यावर आपण बोलूच, पण जे मॉडिफाय करू शकता, जे बदलू शकता, ज्याच्यावर आपण नियंत्रण करू शकता, त्याकडे लक्ष देण्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज करणे, जे काही खातोय त्याच्यावर कंट्रोल करणे हे फार महत्त्वाचं आहे. पण मग स्तनाचा कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरतो का? कारण बऱ्याच वेळा असं आपण आजारांमध्ये बघतो की एखाद्या अवयवाला झालं तर तो कदाचित त्यापुरताच मर्यादित राहतो, असं काही असतं का याच्यात? सो कॅन्सरमध्ये तुम्ही बघाल तर जे ऑर्गन शरीराच्या आतमध्ये आहेत आपण लंग कॅन्सरबद्दल बोलू. लंग कॅन्सर शरीराच्या आतल्या भागात असल्यामुळे त्याचे सिम्पटम्स येईपर्यंत तो 3rd आणि 4th स्टेजमध्ये जातो. पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये क्युअर रेट म्हणजे पूर्णपणे ठीक होण्याची क्षमता ही खूप जास्त आहे. याचं कारण काय तर ब्रेस्ट अवयव हा शरीराच्या बाहेरच्या भागामध्ये असल्यामुळे ह्याची जी लक्षणं आहेत ती पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये पिकअप करणं किंवा दिसून येणे फार लवकर करून येणे ही एक चांगली गोष्ट आहे ब्रेस्ट कॅन्सरबद्दल. आणि त्यासाठी ही जागरूकता महत्त्वाची आहे की कोणते चेंजेस ब्रेस्टमध्ये होणार आहे आपण पिकअप केले पाहिजे. तरीसुद्धा हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्युमर्स कधी गाठ न बनता त्या आधीच पसरतात दुसऱ्या भागांमध्ये. जसं की कॉलर बोन जे आहे त्याच्या खाली जे लिम्फ नोड्स असतात, जे काखेमध्ये लिम्फ नोड्स असतात आणि कधीकधी तो दुसऱ्या अवयवांमध्ये लंगमध्ये, बोनमध्ये किंवा ब्रेनमध्ये सुद्धा पसरतो. पण ते प्रमाण फॉर्च्युनेटली कमी आहे. सो पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये डिटेक्ट होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या स्तनाच्या कर्करोगाच्या महिलांची संख्या खूप जास्ती आहे. आणि जर तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट अप्लाय केल्या, जसे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये ते आपण स्क्रीनिंग म्हणतो की लक्षणं यायच्या आधीच एका ठराविक वयामध्ये त्यांच्याकडे स्क्रीनिंग केलं जातं. आणि पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर आपण पकडतो किंवा डिटेक्ट करतो त्यावेळी त्याचा पूर्णतः बरं होण्याचा जो क्युअर रेट आहे सो 95% to 98% आहे. सो ब्रेस्ट कॅन्सर दुसरीकडे पसरतो, पण जर तो लवकर पकडण्यात आला तर तो पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. थोडक्यात योग्य वेळी निदान करणं गरजेचं आहे. डॉक्टर, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत ब्रेस्ट कॅन्सरच्या? सो आपण नेहमी बोलतो की प्रतिबंध हा सगळ्यात चांगला, प्रिव्हेन्शन इज द बेस्ट थिंग इन कॅन्सर. बिकॉज कॅन्सर हा शब्द ऐकताच ना धडकी भरते ॲक्च्युअली. बरोबर. किंवा आम्ही जेव्हा पेशंटला सांगतो की कर्करोग आहे ते एक फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. ऑपरेशनपेक्षाही अवघड असेल असं म्हणायला हरकत. फिजिकल पेनपेक्षा मेंटल पेन जो आहे ती पूर्ण फॅमिली त्यातून सफर होते. त्यामुळं कसं होतं की ब्रेस्ट कॅन्सर हा क्युअर होतो, पण त्याच्यामागे कर्करोग हा शब्द लागलेला ना, त्यामुळे पूर्ण फॅमिली मेंटली कोलॅप्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना हे सांगणं गरजेचं असतं की हा ब्रेस्ट कॅन्सर आपण पूर्णपणे क्युअर करू शकतो. तुम्ही फक्त एक मनोबल वाढवा, तुमच्या रुग्णाचं मनोबल वाढवा. बरेचसे पेशंट डायग्नोसिसनंतर हॉस्पिटलपर्यंत पोहोचत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की कॅन्सर म्हणजे मृत्यू. तर मला सगळ्यांना जे काही प्रोग्राम आज ऐकतायत त्यांना सांगायचं आहे की कॅन्सर म्हणजे मृत्यू बिलकुल नाही आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तर हे असं नाहीच नाही आहे. पूर्ण सल्ला आणि त्या ट्रीटमेंटचा कोर्स जाणून घ्या आणि याच्यातून पूर्णतः तो क्युअर केला जाऊ शकतो. जसं मी सांगितलं की जर तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्ही डिटेक्ट केला तर क्युअर रेट 95 to 98% आहे. त्यामुळे पुढे येणं, मनामध्ये भीती बाजूला ठेवून जागरूक होणं आणि ट्रीटमेंटबद्दल सुद्धा जागरूक होणं आणि हे जाणून घेणं की ब्रेस्ट कॅन्सर ठीक होऊ शकतं एवढं डोक्यात ठेवणं सर्व स्त्रियांसाठी फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की फॅमिलीला ते सांगणं महत्त्वाचं असतं. तर यामध्ये फॅमिलीचा रोल कितपत महत्त्वाचा असतो? कारण ब्रेस्ट कॅन्सरसारखी गोष्ट एक तर महिला लपवण्याचा प्रयत्न करू शकते किंवा तिला कळूनच येत नाही मुळात, आणि त्यावेळी कुटुंबाचा कशा पद्धतीने रोल असतो? सो आता मी ऑलमोस्ट 2 डिकेड ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट ट्रीट करतो. कधी असं वाटतं एज्युकेशन आणि अवेअरनेसचा बिलकुल संबंध नाही, कारण मेट्रोमधल्या स्त्रियांनासुद्धा जस्ट भीतीपोटी, ब्रेस्ट कॅन्सर या शब्दाच्या भीतीपोटी त्या पुढे आलेल्या नाही आहेत. सो फॅमिलीमध्ये लोक काय बोलतील, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पूर्ण ब्रेस्ट काढावाच लागेल, नाहीतर त्याच्यामध्ये डेथ, ह्या गोष्टींमुळे, ह्या काही मिथ्समुळे जी भीती आहे त्यामुळे लोक पुढेच येत नाहीत. फॅमिलीलासुद्धा ट्रीटमेंट प्लॅनिंगमध्ये पेशंटला पूर्ण सपोर्ट करणं गरजेचं असतं. फॉर्च्युनेटली आता मोस्ट ऑफ द कॅन्सर्समध्ये फॅमिलीसुद्धा पेशंटला पुढे घेऊन येतात. आधीच्या काळामध्ये असं व्हायचं की पेशंट हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचेच नाहीत. तो फॅमिली नॉट ओन्ली फायनान्शियल बट मेंटल सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो. कारण ट्रीटमेंट एक दिवसाची नसते. बाकीच्या आजारांसारखी 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि घरी गेलो असं नसतं. याच्यामध्ये सर्जरी येते, केमोथेरपी येते, टार्गेटेड थेरपी येते, रेडिएशन थेरपी येते आणि ह्या पूर्ण वेळामध्ये कधी 1 वर्ष निघून जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर क्युअर कंप्लीट असते. ह्यामध्ये फॅमिलीचा रोल नॉट ओन्ली मेंटल सपोर्ट बट ऑल्सो त्यांचं डाएट प्लॅनिंग, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन, सिम्टम्स काही हाय रिस्क सिम्टम्स दिसले तर इमिजिएटली पेशंटला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणे. आपण तर शहरामध्ये राहतो पण गावामध्ये राहणाऱ्या लोकांना ऑल द वे शहरामध्ये यायला लागतं आणि जो माणूस घेऊन येतो पेशंटला त्याचा त्या दिवशीचा जो पगार असतो, रोजंदारीवरती काम करणारे लोक असतात, ह्या सगळ्या गोष्टी
सगळ्यांनी जे ट्रीटमेंटमध्ये इन्व्हॉल्व होतात ह्या गोष्टींवरती फार लक्ष द्यावं लागतं. बऱ्याचशा NGO आहेत ज्या ह्या गोष्टींसाठी मदत करतात पेशंट्सला, की मुंबईसारख्या शहरामध्ये आल्यानंतर राहण्यासाठी ट्रीटमेंटपेक्षा जास्त खर्च लागू शकतो. बरोबर आहे. आणि फॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये आता अवेअरनेसमुळे NGO सुद्धा अशा प्रकारच्या जे रुग्ण असतात त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते आणि ही एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही ट्रीटमेंटचा उल्लेख केलात, पण ट्रीटमेंटसाठी तपासण्या करणं किती आवश्यक असतात? सो जसं मी म्हटलं की लक्षणांची वाट न बघता, कारण लक्षण आलं म्हणजे तिथं कॅन्सर आहे. सो तो कॅन्सर व्हायच्या आधी किंवा पहिल्या टप्प्यात पिकअप करण्यासाठी काय करता येईल? सो एक सिम्पलशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये खर्च पण पडत नाही. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन प्रत्येक स्त्रीनं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला नॉर्मल आपल्याला अवयव आहे, जो स्तन आहे तो नॉर्मली कसा असतो तो कळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये होणारे बदल पिकअप नाही करू शकत. त्यामुळे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये महिन्यामध्ये पाळीच्या एका ठराविक दिवशी, म्हणजे ब्लिडिंग झाल्यानंतर जो 5वा दिवस असतो तो फिक्स डेला एक सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, म्हणजे आरशासमोर उभे राहून स्तन आपले नॉर्मली कसे दिसतात आणि त्याच्यामध्ये जे निपल्स आहेत ते कसे दिसतात हे जर कळालं तरच तुम्ही त्याच्यामध्ये होणारे बदल पिकअप करू शकता. मग होणारे बदल म्हणजे काय? त्याच्यामध्ये गाठ येणे, त्या त्वचेचा कलर बदलणे. आम्ही एक टिपिकल टर्मिनॉलॉजी वापरतो, PUD ऑरेंज, म्हणजे जी संत्र्याची जी साल असते त्याच्यामध्ये काळे डॉट्स जसे असतात तसे डॉट्स, हे एक टिपिकल लक्षण आहे. जेव्हा ब्रेस्टचा लंप लागत नाही किंवा गाठ लागत नाही त्यावेळी हे स्किनमध्ये बदल होतात. किंवा निपल प्रेस केल्यानंतर त्यातून ब्लॅक कलरचा, ब्लॅक कलरचा किंवा ब्लडी डिस्चार्ज, ही अर्ली लक्षणं आहेत. हे झालं इन्स्पेक्शन, सेल्फ ब्रेस्ट इन्स्पेक्शन. त्यानंतर उभं राहून किंवा झोपून ब्रेस्टचा पूर्ण भाग आणि ब्रेस्टचा काही भाग हा काखेमध्ये सुद्धा जातो, हा 3 बोटांनी ह्या पार्टने, ह्या पॅडने पूर्ण ब्रेस्ट प्रॉपरली एक्झामिन करणे महिन्यातून एकदाच. त्याच्यामध्ये ब्रेस्ट लंप असेल इव्हन अर्ली स्टेजमध्ये यू कॅन पिकअप. आणि अशा काही गाठी लागल्या जसं मी सांगितलं की प्रत्येक गाठ ही कॅन्सर नसते. असं काही वाटलं की ही गाठ नवीन आहे किंवा ती गाठ आल्यानंतर जात नाही तर योग्य ऑन्कॉलॉजिस्टकडे जाऊन ती तपासणे किंवा फॅमिली फिजिशियनकडे जाऊन तपासणे ही सेकंड स्टेप झाली. त्यानंतर मग आम्ही मॅमोग्राफी जे म्हणतो, जे एक्सरे असतात, जे ब्रेस्टचे एक्सरे असतात किंवा ब्रेस्टचा अल्ट्रासाऊंड असतो. आणि काही पेशंट ज्यांच्यामध्ये अनुवंशिकतेमुळे ब्रेस्ट कॅन्सर होतात किंवा फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो, त्यांच्यामध्ये कधीकधी आम्ही MRI सुद्धा ॲडवाईज करतो. नॉट फॉर ऑल. सो सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, इन्स्पेक्शन, पाल्पेशन, एक्सरे गरज पडली तर ज्याला मॅमोग्राफी म्हणतो, आणि सोनोग्राफी आणि MRI ह्या तपासण्या झाल्या. आणि कन्फर्मेटरी टेस्ट ही बायोप्सी असते ज्याच्यामध्ये त्या ब्रेस्टचा लंपचा तुकडा काढला जातो आणि लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपच्या खाली तपासला जातो आणि तेव्हाच आपण पेशंटला ब्रेस्ट कॅन्सर आहे म्हणून सांगतो. तोपर्यंत आपण सस्पेक्ट करत असतो. ह्या पिरियडमध्ये पेशंट घाबरलेला असतो, त्याला आपण एक धीर देणं फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्याला प्रत्येक वेळी हे सांगणं गरजेचं आहे की हे आपण क्युअर करू शकतो. देर इज नो डेथ. कॅन्सर डज नॉट मीन अ डेथ. बरोबर आहे. म्हणजे कॅन्सरवर योग्य उपचार केले, योग्य वेळेत केले तर तो पूर्णपणे बरा व्हायला देखील मदत होते. पण कोणत्या महिलांना धोका जास्त असतो? सो जसं मी जे रिस्क फॅक्टर सांगितले तुम्हाला, की आजकाल तुम्ही जर डेटा बघितला, अनफॉर्च्युनेटली मेट्रोजमध्ये, मुंबई, दिल्ली आणि कलकत्त्याच्या मेट्रो सिटीजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांमध्ये जास्ती प्रमाणात आहे ॲज कम्पेअर टू जे ग्रामीण भागातल्या स्त्रिया आहे यांच्यामध्ये. आणि ह्याचं कारण स्वाभाविक आहे. जसं मी मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जे म्हणलो की सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे एका जागी बसून काम करणे, एक्सरसाइज नाही करणे, योग्य आहार न घेणे, म्हणजे ज्याच्यामध्ये मोर ऑफ फॅट्स आणि लेस ऑफ फायबर्स, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्थूलपणा वाढवतात. स्मोकिंग, अल्कोहोल हे फॅक्टर्स ॲड करतात. किंवा कोणाची आधी जर काही ट्रीटमेंट झाली असेल कॅन्सरची ज्याच्यामध्ये रेडिएशन मिळालं असेल त्या पर्टिक्युलर ब्रेस्टला, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे रिस्क फॅक्टर आहेत. हे कमी करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करा, योग्य आहार घ्या, हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत. किंवा ब्रेस्ट कॅन्सर हा कुठल्या एका फॅक्टरमध्ये होत नसतो, हे सगळ्या रिस्क फॅक्टरमुळे होतो. अनमॅरिड फिमेल्स, नली पॅरेज, ज्यांना गर्भधारणा झालेली नाही, अशा फिमेल्समध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. तो हे बरेचसे फॅक्टर जिथे कुठे आपल्याला आपण बदल घडवू शकतो तो करावा. हेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्याचं एक आपलं पुढचं पाऊल राहील. मला असं वाटतं की जरी आपण रोखू शकलो नाही तरी अर्ली डिटेक्शन, जे मी सांगितलं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि बाकीच्या काही पद्धती सांगितल्या, ह्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन झाल्यानंतर सुद्धा पहिल्या स्टेजमधल्या काही ब्रेस्ट कॅन्सरचा क्युअर रेट ऑन पेपर मी सांगतो की 98% आहे. सो घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही. आणि ह्याच्यामध्ये तो फॅमिलीचा रोल येतो. बरोबर. पण मग स्क्रीनिंगसाठी मार्गदर्शक तत्व काही बदलत असतात का? येस. सो नॉर्मल फिमेल्समध्ये युजली स्क्रीनिंग स्टार्ट ॲट
जो जो मिनोपॉझल एज ग्रुप आहे, ज्यावेळी मासिक पाळी बंद होत असते, त्या एज ग्रुपपासून आपल्याला ॲग्रेसिव्ह व्हायचं असतं. कारण कारणांमध्ये बघितला तर एज इटसेल्फ म्हणजे जे एजिंग म्हणतो आपण ज्याला, वय वाढणे, हे एक महत्त्वाचं रिस्क फॅक्टर आहे. त्यामुळे 50शी नंतर ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क तशी वाढते. तर मॅमोग्राफी ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये प्रत्येक वर्षी करतात आणि नंतर हळूहळू जर डिटेक्ट नाही झालं तर 2 वर्षात करतात. आपल्या देशामध्ये अशी काही मास स्क्रीनिंग फॅसिलिटी नाही आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये 1980च्या आधीपासून स्क्रीनिंग आहेत आणि त्यांचे ब्रेस्ट कॅन्सरचे आकडे जे आहेत पहिल्या स्टेजमध्ये डिटेक्ट होण्याचे ते खूप आहेत आणि आपल्याकडे अजूनसुद्धा स्टेज 4 आणि स्टेज 3चे ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण येतात. जर आपण रेग्युलर स्क्रीनिंग केलं ह्या पेशंटचं तर ते पिकअप करू शकतो. यामध्ये मॅमोग्राफी येतं आणि कधी MRI येतं. ज्यांची फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे त्यांना मात्र आधीचा रुग्णाचा कॅन्सर जर 30 वर्षामध्ये झाला असेल तर त्या प्रत्येक फॅमिलीतल्या मेंबरला ती एक रिस्क असते. त्याचं एक जेनेटिक काउन्सिलिंग असतं, ज्याच्यामध्ये खरोखर त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस आहेत का, जे काउन्सिलिंगनंतर डिटेक्ट करू शकता. आणि अशा पेशंटला व्हिगरस सर्चिंग लागतं की बाबा त्यांना 20व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. त्यांचे ब्रेस्ट हे यंग एजमध्ये डेन्स असल्यामुळे मॅमोग्राफी तिथे जास्त हेल्पफुल होत नाही. तिथे मग कधी अल्ट्रासाऊंड किंवा MRI इज द बेस्ट वे टू डिटेक्ट अर्ली चेंजेस इन डेन्स ब्रेस्ट. तो यंगर पेशंटचं ॲज अर्ली ॲज 35 पासून पण स्क्रीनिंग चालू होऊ शकतं, ज्यांच्यामध्ये जेनेटिक हिस्ट्री आहे, जेनेटिक म्युटेशन्स पॉझिटिव्ह आहेत किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे. डॉक्टर, साधारण स्तनपान हे महिला करतात त्यावेळेला खूप महत्त्वाचं असतं, पण गैरसमज आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात असतात. मग अशा म्हणजे ज्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे तर त्या व्यक्तीने ती बाळाची रिस्क घ्यावी का न घ्यावी याबद्दल तुमचं काय मत? सो याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की एक तर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल, ट्रीटमेंट नंतर गर्भधारणा होऊ शकते का, किंवा ड्युरिंग गर्भधारणेमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला तर ज्यांची ट्रीटमेंट होते, यंग एजमध्ये ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतो, जो युजली ज्यांची अनुवांशिकता असते किंवा फॅमिली हिस्ट्री असते, त्यांच्यामध्ये काही फिमेल्सना जर पुढे जाऊन गर्भधारणा व्हायची इच्छा असेल तर काही उपाययोजना करू शकतो. ज्याच्यामध्ये ड्युरिंग किमोथेरपी जे ओव्हरीमधले ओव्हम्स असतात त्याचा डॅमेज प्रिव्हेंट करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. लेटेस्ट इन IVF टेक्नॉलॉजीनुसार एम्ब्रिओ प्रिझर्व केले जाऊ शकतात किंवा ओसाइट प्रिझर्व केले जाऊ शकतात. जर ड्युरिंग प्रेग्नन्सी ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो अर्ली स्टेज ऑफ प्रेग्नन्सी असेल तर मात्र तुम्ही किमोथेरपी नाही वापरू शकत, कारण इट विल डॅमेज, ते डायरेक्ट डॅमेज असतं फेटसला. तुम्हाला गायनेकोलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट डिस्कस करून टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी जर दुसऱ्या टप्प्यामध्ये गेलात तर कधी आम्ही काही कॅन्सरची औषधं सेफली पेशंटला देऊ शकतो, सो दॅट तुम्ही ती प्रेग्नन्सी पूर्ण टर्मपर्यंत घेऊन जा आणि नॉर्मल डिलिव्हरी करा किंवा व्हॉटेवर जे गायनेकोलॉजिस्टना योग्य वाटेल त्या प्रकारे सिझेरियन ऑर नॉर्मल डिलिव्हरी. आणि त्यानंतर बाकीच्या ट्रीटमेंट असतील, कारण टार्गेटेड थेरपी आणि काही किमोथेरपीचे ड्रग्स हे प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे सेफेस्ट पिरियड जो असतो प्रेग्नन्सीचा तो मधला टप्पा असतो. आता झाल्यानंतर गर्भधारणा, ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर गर्भधारणा होते का, तर काही पेशंटनी जर हे पूर्ण काळजी घेतली, ट्रीटमेंट चालू करायच्या आधी त्यांनी काही पर्टिक्युलर हार्मोन इंजेक्शन्स घेतले टू सप्रेस द ग्रोथ ऑफ द ओव्हम किंवा ओसाइड आणि एम्ब्रिओ प्रिझर्व केला तर ऑब्व्हियसली त्यांना चान्सेस असतातच. पण काही प्रमाणात पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा नॉर्मल गर्भधारणा झालेले रुग्ण आम्ही ब्रेस्ट कॅन्सरचे पाहिलेले आहेत. हे नक्कीच तुम्ही खूप महत्त्वाचं देत आहे आणि विशेष म्हणजे ह्यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. बिलकुल. जे कुठले डॉक्टर असतील त्यांचा सल्ला जरूर घ्या आणि सरांना जर विचारायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतातच आहे, तुम्ही त्यावर देखील संपर्क साधू शकता. पण डॉक्टर, की स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर ट्रीटमेंट तर घेतली जाते, पण नंतर कोणती काळजी घ्यावी? सो एकदा ट्रीटमेंट झाली की बॉडीमध्ये ट्रीटमेंटमुळे होणारे चेंजेस असतात, कारण पेशंटला सर्जरी सोडून रेडिएशन, किमोथेरपी, कधी हार्मोनल थेरपी आणि टार्गेटेड थेरपी यासारखी औषधं अंगामध्ये घ्यायला लागतात किंवा कॅन्सरवरती मात करण्यासाठी ती आवश्यक असतात. त्याच्यामुळे नॅचरली बॉडीमध्ये बदल होतात आणि मेन बदल जो असतो ना, मेटाबॉलिक सिंड्रोम जो असतो की स्थूलपणा वाढतो. कारण ट्रीटमेंटच्या दरम्यान ब्रेस्ट कॅन्सरमध्ये, बाकीच्या कॅन्सरमध्ये वेट रिडक्शन होतं, पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेट गेन झालेलं आम्ही पाहिलेलं, म्हणजे बऱ्याच पेशंट्समध्ये वेट गेन होतो. आणि कधी हार्मोनल थेरपी चालू असताना वर्षानुवर्षे अगेन ऑलमोस्ट ॲव्हरेज 5 to 10 kg वेट गेन होतं. आणि त्याच्यामुळे मग बाकीचे आजार, हायपरटेन्शन किंवा लिपिड्स वाढणे आणि ह्याच्यामुळे हार्टचे प्रॉब्लेम होणं हे एक रिसर्चमध्ये पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते तेव्हाच एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं असतं, रादर दॅन की तुम्ही ट्रीटमेंट संपली आणि मग लाईफ मॉडिफाय करा. तर एक रेग्युलर एक्सरसाइज करणे, डाएट असायची की मोर ऑफ फॅट आणि व्हिटॅमिन्स आणि जे काही न्यूट्रिशन बॉडीसाठी चांगलं आहे, फॅट कमी घेणे, कार्बोहायड्रेट्स कमी घेणे,
ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये सुद्धा आजकाल ऑन्को न्यूट्रिशन नावाचा एक प्रकार आहे जे प्रॉपर गाईड करून पेशंटला आणि असा न्यूट्रिशन प्लॅन करा की जो तुम्ही रेग्युलर डाएटमध्ये तुम्ही रेग्युलरली खाता. एखाद्या इंडियन पेशंटला तुम्ही वेस्टर्न डाएट इमिजिएटली शिफ्ट नाही करू शकत. तो हे सगळं पेशंटशी बसून पेशंटबरोबर बसून प्लॅन केलं तर पेशंटचा ॲक्सेप्टन्स पण वाढतो. सो तुमची फाईट टुवर्ड्स पोस्ट ट्रीटमेंट चेंजेस शुड स्टार्ट. म्हणजे ते सगळं ना ट्रीटमेंट चालू करताना चालू झालं पाहिजे. आहारामधले बदल, लाईफस्टाईल चेंजेस, अल्कोहोल घेत असेल तर बिलकुल थांबवा, स्मोकिंग करत असेल तर बिलकुल थांबवा. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ट्रीटमेंटच्या इफेक्टिव्हनेसवरती होतो आणि ट्रीटमेंट कधी कधी काम करत नाही. कोणी जर ओबेज असेल, कोणी जर अल्कोहोलिक असेल, कोणी स्मोकर असेल तर ते ट्रीटमेंटचा इफेक्ट कमी करतं. नक्कीच डॉक्टर, स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेच्या निमित्ताने तुम्ही इथे आलात. खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. नुसतं महिलेलाच नाही तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला देखील ही माहिती असणं गरजेचं आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. हितगुज या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे